जरा काहीतरी मी काय बोलू? थोडा पुढे येतोस कशाला? हॅलो. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आज आम्ही तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो जो की असणार आहे, आम्ही आमचे जुने फोटोज बघून त्याच्यावर रिॲक्शन देणार आहेत. म्हणजे काय आपण कसं होतो पहिले वगैरे कसं रिॲक्ट करणार थोडक्यात. आम्ही आमचे जुन्या फोटो बघून त्याच्यावर एक आमची जी काही जेन्युइन रिॲक्शन असेल आणि फोटोज सुद्धा जुन्या म्हणजे 2-2.5-3 वर्षापूर्वीचे किंवा काय काय जुन्या जे मला सापडले 3-4 वर्षापूर्वी जे मला आता सापडलेत तेवढेच, कारण का मोबाईल चेंज झालेत आणि त्यामुळे बऱ्यापैकी फोटो सगळे गेलेले आहेत. पण तरीही जे जे काही मला मिळाले ते आता मी शॉर्टलिस्ट केलं आणि ह्याला माहिती नाहीये ते कोणत्या फोटोज आहेत. सो मला एक रिॲक्शन माझी बेसिक असेल पण ह्याची रिॲक्शन बघण्यासारखी असेल असं मला वाटतंय. सो आपण सुरुवात करूयात का आविष्कार? येस, लेट्स गो. आम्ही जे जे फोटो इथे बघू ना, आम्ही लॅपटॉपला बघतोय ते फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन. आम्ही जे कोणत्या फोटो बद्दल बोलणार आहोत. पहिला फोटो आविष्कार बोल. इकडे बघ, आपला फोटो इथे येणार आहे. सो हा फोटो कुठचा आहे तुला माहिती आहे का? वाव, भाटी बीच. कधीच असू शकतो, म्हणजे किती साल पुराणा, किती साल जुना. किती साल पुराणा? 3-4 वर्षापूर्वीचा असेल कदाचित. 3-4 वर्षापूर्वीचा आहे हा. त्याच्यात इथे बघू शकतो का आपण? कुठे दिसू शकतो डिटेल्स? नाही, इथे नाही दिसू शकतो. दिसेल एक मिनिट दिसणार नाही. ओके, नाही दिसत आहे, ठीक आहे. पण हा फोटो आहे, हा कुणी काढलाय साहिल, आकाश किंवा काजल तिघांपैकी कोणतरी एकाने काढलेला आहे. हा फोटो आकाशने काढलेला आहे आणि हा माझा आतापर्यंतचा सगळ्यात फेवरेट असा फोटो आहे. आणि माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरला सुद्धा हाच फोटो असतो. तेव्हा मी तर खूप बारीक होती. तू खूप बारीक होतीस, मी पण जरा बारीकच होतो, एकदम पण नाही, पण थोडा बारीकच होतो. येस, हा भाटाचा फोटो आहे आणि छान असा फोटो आकाशने घेतला. तुम्हाला आम्ही जे फोटो दाखवू आता त्यातले कुठचे तुम्हाला सुद्धा आवडतात काय ते सुद्धा सांगा. हा पुढचा फोटो आहे, हा तुला माहिती आहे कधीचा आहे? कुठचा आहे तो कळला तुला? वाव, माझी हेअरस्टाईल. बापरे, केवढे मोठे केस होते भावी तुझे. पहिले खूप मोठे केस होते. हा सीफॅन्स आहे. जेव्हा आपण कॅन्डल डिनरला गेलो होतो हॉटेल सीफॅन्स, केवढं केस बघ केवढे होते. तेव्हा हेअरस्टाईल पण वेगळी होती थोडी. पण ठीक आहे, हा आम्ही फर्स्ट आहे म्हणजे अगदी आमचं रिलेशनशिप, आमचं लग्न वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कॅन्डल डिनरला गेलो होतो सीफॅन्सला, मांडवी बीचला. तिथला फोटो आहे आणि हा आपल्या दोघांचा सेल्फी मला सापडलाच नाही. मी सेल्फी शोधायचा प्रयत्न केला दोघांचा. फोटोज मधून फोटो पुढून जातात म्हणजे हात नाही जास्त आपण ठेवली स्टोर. हा तसा कॅन्डल डिनरचा फोटो आहे. आता ह्यातनं बॅक कसं यायचं? नाही. हा फोटो सांग कधीचा आहे? हा गोव्यातला आहे, जेव्हा आपण गेलो होतो फिरायला. 2-2.5 वर्ष तरी 2-2.5 वर्षापूर्वीचा आहे. 2-2.5 वर्ष झाले असतील आम्हाला गोव्याला फिरायला जाऊन, आणि तेव्हाचा फोटो आहे. तेव्हा बघ ना माझी दाढी किती वाढली होती आणि आता बघ कशी झाली. अशी सेम दाढी आहे तुझी. काय नाही, दाढी सेम आहे अजून, पण दाढी तुझी तशीच आहे. टाकल्या वाटतोय मी केसांवरून, म्हणून कॅप घातली होती. असं काय बारीक शॉर्ट हेअर केलं होतं. पण ठीक आहे, इथं जरासं बारीक होता, जरा बारीक होता म्हणजे आत्ताच्या कम्पॅरेटिव्ह जरासं बारीक होता. 2.5 वर्ष झाली असतील ना आपल्याला. फोट सांगूया. बापरे, हा कुठला फोटो आहे? ओळख तर कुठचा फोटो आहे? हा पण गोव्यात नाही, हा लोणावळ्याचा फोटो आहे. एक रेस्टॉरंटचा फोटो. किती बारीक होते पण म्हणजे केस बघ किती छान मोठेसे होते थोडे ना. एकदम परफेक्ट होतो ना, बारीक ना जाड, एकदम परफेक्ट. पण केस मागे गेले तिथे, इथून सुरुवात झाली वाटत. केस मागे जायची, हेअरलाईन. मस्त आहे, छान फोटो हा. तू ओळखला नाहीस पटकन? मला माहिती लगेच एकदम क्लिक नाही झालं म्हणजे हा रेस्टॉरंट मधला आहे, पण लोणावळ्याचा की गोव्याचा हा लोणावळ्याचा. आम्ही लोणावळ्यात फिरायला गेलो तेव्हाचा फोटो आहे हा. लोणावळा मस्त एकदम. ओके, हा फोटो कधी? हा खूप म्हणजे अगदी भरपूरच जुना फोटो आहे. हा कुठला? कुठचा फोटो आहे आठवत नाही. हा एकदम कॉलेज टाइमचा आहे कदाचित, कॉलेजच्या वेळेचा आहे. अरे यार, एवढा पण जुना नाहीये. हा कशाळीवरचा आहे. नाही, कशाळी गणपतीपुळ्याचा आहे का? कशाळी मधला हा फोटो. कशाळी बीचचा फोटो आहे हा, पण आता 4-5 वर्ष झाले असतील, 4 वर्ष तरी झाली जवळ. केवढीशी आहे बघा, मी मध्ये जॉलाईन पण दिसते, एवढीशी बारीक. ह्याची केस किती मोठी आहेत. जॉलाईन हा पण तू पण बारीक होतास. छान फोटो होता पण तेव्हाचे. मस्त एकदम.
चालो जाऊयात पुढच्या फोटोकडे. कोणता चालो. चालू चालू. आम्ही आहे ना हा व्हिडिओ आता दुपारचा शूट करतोय, जस्ट ड्युटीवरून आलोय आणि पुढच्या वीक मधला कायच आमचा प्लॅन नव्हता, मे बी सुट्टी मिळेल की नाही माहित नाही, म्हणून आता दुपारच्या गॅप मध्ये हा पटकन व्हिडिओ शूट करून घेतोय. ओके ओके ओके. हा गोव्याचा आहे, हा गोव्याचा आहे, गोव्याचाच आहे हो. पण तेव्हा तू एकदम परफेक्ट बारीक, मी पण बारीक होतो थोडं, आता एकदम जाड झाली, आता जाड झालीस. ठीक आहे आता काय करणार, पण माझे पण एकदम केस मस्त दिसतेस, क्यूट एकदम एकदम. राहू दे सर. हा व्हिडिओ असा व्हिडिओ साठी बोलतोय तू. खरं खरं बोलतोय, अरे video बघ ना, साठी एकदम बोलतोय. परफेक्ट जॉ लाईन वगैरे शेप हा वगैरे. ठीक आहे, म्हणजे हो तुला वाटतंय असं तर काय होईल बारीक, मी बघू झाली तर आता. झाली तर म्हणजे व्हायला पाहिजे तुला. केस माझे परफेक्ट होते अगदी. मला हा मी हे नवीन नवीन केस हेअर कलर केले होते, छान ट्रीटमेंट घेऊन मस्त गोव्याला गेले होते, म्हणून किती छान दिसतात ना केस. मस्त एकदम केस. आणि तू पण बघ किती बारीक होतोस बघ, असंच परफेक्ट दिसतोस तो, तर झालाय खोल्या पूर्ण. काय नाही, डोळ्या वगैरे आहे तसंच आहे, मी उगाच काहीतरी बोलू नये. नाही तुझ्या मला तुम्ही सांगा, हा फोटो बघायला दिसतोय तो आणि आत्ताचा बघ, दाखव फेस, दाखव. काय फेस, काय फेस आहे, नाही, फेस नाही. बदलत नाही रे फेस नाही, फेस थोडासा चबी चबी झालेला आहे, तुम्हाला सुद्धा कळेल, मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट माझ्यामध्ये फरक झालाय हा. फरक नाही, तुझ्यामध्ये भरपूरच फरक झालाय. आता बोलली असती व्हिडिओ सुरू आहे म्हणून. हा फोटो सांग. अरे आपण हल्लीचाच आहे का, 2 वर्षापूर्वी, हा माझा नेक्स्ट मागचा बर्थडेचा फोटो आहे. 2 वर्षापूर्वीचा म्हणजे बर्थडे 2023 की 2022, 2023 हा मांडवीतला फोटो आहे हा. आणि आम्ही त्याच्यामध्ये काय नाही, त्याच्यामध्ये आपण हाय होत तसेच आहेत, म्हणजे एवढे जास्त म्हणजे काय फरक नाही या फोटो. म्हणजे हे टी शर्ट पण माझ्याकडे अजून आहे, हे पण टी शर्ट तुझ्याकडे अजून आहे, हे आम्हाला अजून होतं व्यवस्थित. नॉर्मल ते वॉच पण तुझं तेच आहे होते. नाही, हे वेगळं आहे, वेगळं आहे. हे टायटन ते वेगळं आहे, दुसऱ्या मला कंपनी. वाटलं ते म्हणजे हल्लीचा रिसेंटचा फोटो म्हणणार. हा आम्ही सगळे अवीचा बर्थडे सेलिब्रेट करायला गेलो होतो मांडवीला, रात्री हॉटेल वगैरे बंद झाल्यानंतर, तेव्हाच हा कॅन्डिड काढलेला फोटो आहे, पोज वगैरे पण दिलेलं काय नाही. आणि कॅन्डिड फोटो माझा फेवरेट फोटो आहे आता. कॅन्डिड फोटोच चांगले वाटतात ना. बाप रे, वा, याच्यामध्ये एकदम परफेक्ट मॉडेल दिसतेस तू, म्हणजे तू म्हणजे बारीक होतीस एकदम परफेक्ट. तू प्रत्येक फोटो मी बघताना, पण बारीक, पण तू प्रत्येक फोटो बघताना मला असं हे करून देणारच काय, फील करून देणार की मी जाड झाले. देव का करून, देऊ नकोस. छान आहे. आपण फोटो हा कदाचित गणपतीपुळ्या मधला आहे. हा सांगू तुला ना, हा आपल्या बरं ठीक आहे चल, आपण हा फोटो कधी क्लिक केला सांग, तुला माहिती आहे का? गणपतीपुळ्यातला. गणपती पण काय होतं त्या दिवशी, आपण एका ओकेजन निमित्त गणपतीपुळ्याला गेलो होतो. बर्थडे होता की काय काय एवढं काय आठवत नाही मला. तेच ना, त्यांची पोरग्यांची मेमरी शॉर्ट एवढं असते. कुठं आठवत बसू, 3-4 नाही, हे वर्षांची 2 गोष्ट आहे, वर्षापूर्वीच आहे, 2 एवढं नाही वर्षापूर्वीच आठवत. आहे. याच्या असं ओकेशनल. आणि ह्या ट्रिप नंतर, म्हणजे हे फिरून झाल्यानंतर आपण घरी गेलो होतो रांजणा. कदाचित बर्थडे असावा किंवा अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी होती आपली. अॅनिव्हर्सरी, ओके ओके. एवढं लक्षात नाही राहत मला, असं परत बारीक व्हावं असं वाटतं यार. मुश्किल आहे पण ते, मुश्किल आहे, पण नाम- इम्पॉसिबल नाही. तेच नामुमकिन नाहीये, मुश्किल आहे पण इम्पॉसिबल नाहीये. मग हा फोटो शक्य सांग. नाही. हा याला कधीच आहे एकदम लहान बारके बारकेचे. हा मांडवीतला आहे, तेव्हा आपण म्हणजे बारीक होतो, खूपच बारीक होतो. आणि हा लॉकडाऊन नंतरचा फोटो. लॉकडाऊन नंतर जस्ट चालू होतं रत्नागिरीमध्ये वाटतं, आणि तेव्हा क्लिक केलेला आहे. केवढंच होतं, भरपूर बारीक होतो. तू बघ, दोघं पण बारीक. मला फोटो बघून आहे ना असं हे होतं एकदम. पोच बघ, आवीची सेल्फी काढायची पोच. मी बघ लायनर बघ कसलं लावलंय ते, मस्त आहे. चल मला हे आवडतच नाही, केवढूचा फेस वाटतोय बघ. आताचे थोड्या दिवसांनी आताचे आपण बघू ना, ते पण आपल्या पुढच्या 4 वर्षात असंच वाटतील. म्हणजे प्रत्येक वेळेस अपडेट होत जातो सगळ्या गोष्टी. हो ते आहेच, पण हा फोटो बघताय ना, म्हणजे असं एकदमच असं मला असं वाटतं, मला पण एकदम वाटलं एकदमच जुनं असं, म्हणजे काहीतरी भरपूर बदल झाल्यासारखं वाटलं. बरोबर. कुठला एकदम बारीक वाटतोय पुढे. बापरे आयुष्यात हा फोटो टाकूच नको मी म्हणतो. मुद्दाम टाकणार मी, हा टाकायचं नाही. मी मुद्दाम टाकणार. एकदम बेकार मला पूर्ण मी पण बघ कशी दिसते ती, एकदम विचित्र, एकदम बारीक.
काहीतरीच बारीक होती. आणि मला आठवतं या टाइम अशी मी म्हणजे खूप काहीतरी होतं त्या दिवशी हे कॉलेजच्या डेचे फोटो आहे, ट्रेडिशनल डे की कसला तरी. अच्छा हा ट्रेडिशनल डे. आणि मला आठवतंय मला जे तेव्हा मला अली असं म्हणायचा की किती बारीक आहेस तू, जाड हो असं म्हणायचा. आणि आता नेमकं उलटा बोलत. आता मला म्हणतो जरा बारीक हो, कमी खा. एवढं पण जाड व्हायचं नव्हतं तुला. अरे पण आता काय, ठीक आहे आता जाऊ दे, तर झाले तर झाले, तर काय बोलू शकत नाही. पण मस्त फोटो आहे हा सुद्धा. हा खूप म्हणजे अगदी 4-5 वर्षापूर्वीचा फोटो आहे. हा लॉकडाऊनच्या आधीचा फोटो आहे. हा कॉलेज टाइमचा आहे पण तेच लॉकडाऊनच्या आधीचा फोटो आहे. हो. हा पण रिसेंटचा आहे का? हा रिॲक्ट करणार काय, हा बर्थडेचा आहे आपल्या. रात्री आम्ही म्हणजे आमच्या पूर्ण स्टाफने रात्री 12 वाजल्यानंतर येऊन सरप्राईज दिले. आणि हा केक पण पुढे ठेवलाय बघा. आम्ही नवीन या रूम वरती शिफ्ट झालो, 2-2.5 वर्ष झाली या फोटोला. आणि टाकी ठेवली खाली आणि टाकीवरती केक ठेवलाय. आणि मी तर आम्ही दोघं पण झोपलो होतो. मी तर झोपेतनं उठले अक्षरशः. माझा बर्थडे होता हा, अनिव्हर्सरी नव्हती, हा माझा बर्थडे होता. नाही मग माझं बर्थडे होता वाटत. आणि तो अनिव्हर्सरी दोघांची पण एकत्र बर्थडे आणि अनिव्हर्सरी एकत्र सेलिब्रेट केलेली. आणि सगळे 12 वाजता येऊन रात्रीचे दरवाजे ठोकवत होते केक घ्यायला. मस्त वा, अशा मुवमेंट आहेत काय नाही काय, त्या मुवमेंट सांगायच्यात आपल्याला फोटो. हा सेम डेचा फोटो आहे. नाही हा वेगळा. आपण माझ्या बर्थडेला आपण गेलो, सगळे ट्रिप काढले सगळे फ्रेंड्स लोक. तेव्हाच आम्ही कुठला पूर्णगडच्या बाहेरचा आहे. मी इथून वाटतं जाड व्हायला सुरुवात झाली वाटतं. इथूनची सुरुवात होती, इथून सुरुवात झाली जाड सुरुवात होती पुढे जायची, जाड होण्याची. पण ह्या स्टाईल पण माझ्या बोलली अशी मारली होती, अशी काहीतरी वेगळंच काहीतरी केलं होतं थोडा वेगळा. पण हे आम्ही सगळे हॉटेलचा स्टाफ गाडी केली, हॉटेलचा स्टाफ नाही, सगळं आपले फ्रेंड्स लोक होतो. हॉटेलचा स्टाफ पुढे सगळा असं आम्ही गाडी करून अख्खा दिवस फिरलो होतो. जेवण वगैरे केलं होतं. तिकडेच घेऊन गेलो होतो आपण. आरेवारेत नव्हे, पावस साईडला गेलो होतो मी फिरायला. कशेळी, पूर्णगड वगैरे असं सगळं केलं होतं. कुठल्या तरी बीचवर आम्ही जेवलो, तिकडे जेवलो, इकडनं जेवण वगैरे सगळं घेऊन गेलो होतो. मस्त मजा केली होती. ते पण 2-3 वर्षापूर्वीच आहे. बापरे, हा तुझा सॉन्ग आपण जेव्हा करत होतो ना शूट तुझं तेव्हाच हा तुझ्या मित्राने क्लिक केलेला तो फोटोग्राफर. आणि ह्या फोटोचं तुम्हाला बारीक होती, कशी वेणी काय कसं, वेगळीच वाटतेस, चांगली वाटतेस, वेगळीच वाटतेस म्हणजे पण जरा वेगळीच लोक. मी स्टोरी सांगते या फोटोची. मी असे म्हणजे डोळे वगैरे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात ना, तर मी या फोटो ह्या शूटच्या दिवशी मी आजारी होती पूर्ण. आणि मला सकाळी ना ताप वगैरे भरला होता. तरी पण ठरवलं होतं की मी गाणं काय म्हणतात रेकॉर्ड केलं होतं. आणि ते शूट करण्यासाठी आम्ही हा सगळा असा प्लॅन केला होता. आम्ही आजारी पडली होती, तरी पण मध्ये 2-2 फोटोज क्लिक करून घेतले. अवी मला एवढा काय फरक वाटत नाही अवीमध्ये. फरक म्हणजे फरक माझ्यात एवढा फरक जरासा गाल तुझं थोडे छोटे वाटत, असं म्हणजे थोडा बारीक वाटत. पण माझ्यामध्ये भरपूर फरक वाटतो. हे थोड्या बेस्ट मेमरीज. आपला गाडी आपण घेतला तेव्हाच, याच्यामध्ये काय एवढं रिएक्ट करणं हा सध्याच होता, सध्याच आहे. आणि फरक पण काय एक वर्षापूर्वीच आहे, 1.5 वर्ष काय फरक नाही ह्याच्यात. जरा बारीक थोडीशी होती का, तू चेहरा पट्टी बघ थोडी. आता जास्त प्रत्येक फोटो मध्ये तू एकच रिॲक्शन देतोय की मी जाड होते, मी बारीक होते, मी जाड होते, बारीक होते. त्याच्यामध्ये केस पण बघ किती छान वाटत होते, बारीक होते, छोटेसे छान आहे. असते तू पण छान वाटतोय. हा गोवाचा आहे, रूम मधला आहे. आम्ही मला वाटतं आपल्याकडे गोवा, लोणावळा आणि बाकी फोटोज नाहीये. तू केले शॉर्टलिस्ट तसेच केलेस तर आता काय बोलणार. आणि फोटोज नाही मिळत तर काय करू. हा बघ, हा आपल्या घराच्या घरभरणीचा फोटो आहे. आणि तो बापरे, मला इथे सेम वाटतोय. ह्या फोटोला आम्ही दोघं पण सेम वाटतोय. सेम आहे, त्याच्यामध्ये सेम आहे आपण, त्याच्यामध्ये काही जास्त फरक नाही. पण आम्ही तो सांगू, इथे तू जास्त जाड आहेस, आता थोडं बारीक झालेलं वाटतोय. तुला वाटत नाही? चेहरा पण गाल वगैरे बघ ना जरा असे. बरोबर, मी पण आहे की मी तशीच आहे. जराची जाड झाली सारखं, ह्याच्यामध्ये जाड वाटते. नाही हो, नाही. हा कुठला फोटो काय कुणी काढला फोटो कसा. अरे बेस्ट मुवमेंट आहेत त्या. कुठला फोटो मांडवीतला, फोटो मांडवीतला आहे. आता मला पण आठवत नाही कधीचा आहे तो, पण मे बी रिसेंट. मला चष्मा म्हणजे जुना फोटो आहे, 1-1.5-2 वर्षापूर्वीचा आहे. 1.5-2 वर्षापूर्वीचा फोटो आहे. 1.5 वर्षापूर्वीचा आहे काय. कारण हे जे मी जर्किन घेतलंय ते माझ्याकडे आहे, म्हणजे 1.5 वर्षापूर्वीच आहे.
चालो. तर तुम्ही अशा प्रकारे बघितलं आम्ही कसे जुन्या अरे किती फोटोज किती किती फास्ट रिॲक्ट करतो किती आहे. फास्ट बोललास. हळू बोल, स्पीड जरा, हा व्यवस्थित. तर तुम्ही आता पाहिलं तर असेल आम्ही कशा जुने फोटोज पाहून म्हणजे रिॲक्ट केल्या, म्हणजे असं थोडं वेगळं वाटतं जेव्हा आपण पहिले कसे होतो, कसं रिॲक्शन थोडं आपलं वेगळं येतं म्हणजे त्या फोटोजना बघून वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप छान असा रिस्पॉन्स द्या. कुठचा फोटो तुम्हाला जास्त आवडला असेल आमच्या जुन्या या फोटोज मधला, तो कॉमेंट मध्ये Comment मध्ये सांगा. सांगायला विसरू नका. आणि येस, थोडा काय जास्त फार असा आमच्यामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे जो आम्ही आता जुने फोटो बघितले आणि आत्ताचा असा तरी खूप कमी आहे ते. म्हणजे अगदी कॉलेज पासून भरपूर आहे म्हणजे गुगल फोटोज वगैरे पाहिजे असतील ना, बघितले असते ना सध्याचे तर रिसेंटली हे रिसेंट. पण अगदी म्हणजे 6 वर्ष पूर्वीचे फोटो बघितले असेल तर मेजर डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स माझ्यामध्ये सुद्धा आणि रवीमध्ये सुद्धा. सो येस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि छान छान कॉन्टेंट आम्ही तुमच्या सोबत घेऊन येऊ. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सजेस्ट द्या की बाबा तुम्हाला काय बघायला आवडेल, एखादं चॅलेंज, एखादं प्रँक व्हिडिओ, एखादं असं काहीतरी फनी. सो ते कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.